शेतकरी बांधवांसाठी आज एक अत्यंत मोठी, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही बातमी थेट तुमच्या खात्याशी संबंधित आहे. बघा मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता एका क्लिकवर थेट पैसे जमा झालेले आहेत. सरकारकडून अधिकृत माहिती समोर आली असून जवळपास 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तब्बल 1,892 कोटी 16 लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत. ही माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठा, दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची रक्कम कधी मिळणार याची आतुरतेने वाट पाहत होते. काही ठिकाणी नुकसान होऊनही भरपाई मिळाली नव्हती, तर काही शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे थकीत होते. परंतु आता त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत. बघा, जवळपास 45 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून थेट खात्यात जमा केली जाणार आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत प्रति हेक्टरी 27,000 ते 30,000 रुपये, काही भागात 40,000, काही शेतकऱ्यांना 45,000 तर काही ठिकाणी 50,000 रुपयांपर्यंत रक्कम मिळणार आहे. ही रक्कम तुमच्या शेतजमिनीच्या क्षेत्रफळावर आणि झालेल्या नुकसानीवर आधारित असणार आहे. याची माहिती देखील स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. आता मित्रांनो, राज्य सरकारने हा निधी एकाच दिवशी देणे शक्य नसल्यामुळे 3 टप्प्यांमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पहिल्या टप्प्यात सरकारने 14 जिल्हे आणि 75 तालुके निवडलेले आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये 100% पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेले जिल्हे असे आहेत: नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, रायगड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, नांदेड, परभणी आणि यवतमाळ. या सर्व जिल्ह्यांमधील सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश बँकांना देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी खालील गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. तुमच्या बँकेकडे IFSC कोड असणे, बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे, आधार कार्डला पॅन कार्ड लिंक असणे. जर यापैकी काही गोष्टी अपूर्ण असतील तर कदाचित तुमचे पैसे अडकू शकतात. म्हणून हे काम तात्काळ पूर्ण करून घ्या. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मर ID काढलेली नाही त्यांनी ती लगेच काढून घ्यावी, कारण सरकारने स्पष्ट सांगितले आहे की भविष्यातील सर्व योजना आणि लाभ फार्मर ID शिवाय मिळणार नाहीत. मित्रांनो, सरकारच्या माहितीनुसार 7 तारखेपासून 10 तारखेपर्यंत 100% पीक विम्याची रक्कम खात्यात जमा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून कर्जमाफीची पडताळणी प्रक्रिया देखील सुरू आहे. पीक विमा आणि कर्जमाफी या दोन्ही गोष्टींमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जर अजूनपर्यंत तुमच्या खात्यात पीक विमा जमा झाला नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. वर सांगितलेली सर्व कागदपत्रे आणि लिंकिंग पूर्ण ठेवा, पैसे नक्की जमा होतील. मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, म्हणून हा व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशाच शेतीविषयक योजना, सरकारी निर्णय आणि ताज्या अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा. मित्रांनो, चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.